नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। वरुड शहरामधील महात्मा फुले महाविद्यालयासमोरील बाजूस दर्शनीय भागास लावलेल्या बॅनरवरील आमदार अनिल बोंडे व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या तोंडाला काळे फासून विद्यार्थी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला। प्राप्त माहितीनुसार वरुड तालुक्यामधील एकूण विद्यार्थ्यांपैकी फक्त 150 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करून विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आमदारांच्या व शिक्षण मंत्र्यांच्या बॅनरला काळे फासत निषेध नोंदविला। राज्य सरकारने गेल्या 15 दिवसा अगोदर संपूर्ण राज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेतला, पण तो निर्णय अद्यापही विद्यार्थ्यांच्या अंमलबजावणीमध्ये आलेला नाही आणि प्रसिद्धीच्या हवासापोटी विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याकरता, विद्यार्थ्यांना फसवणूक करण्याकरता या भाजप सरकारने किंवा येथील प्रस्थापित आमदारांनी विद्यार्थ्यांची सहानुभूती मिळवण्याकरिता या महाविद्यालयाच्या फसवणुकीकरता महात्मा फुले महाविद्यालय वरुड येथील महाविद्यालयासमोर की संपूर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफी झाल्याबद्दल राज्य सरकारचे हार्दिक अभिनंदन या शब्दात टिप्पणी दिली, या शब्दात फ्लेक्स लावले, म्हणजेच विद्यार्थ्यांसोबत सर्रास विश्वासघात येथील प्रस्थापित आमदारांनी केलेला आहे। यावेळी सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरुड पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली। यावेळी ठाणेदार दीपक वानखडे यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले। वरुड तालुक्यामध्ये फक्त 150 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करून हजारो शेतकऱ्यांच्या पोरांची तीव्र दुष्काळाच्या स्थितीत विद्यार्थ्यांचा छळ करून खोटी प्रसिद्धी करणारा आमदार म्हणून आमदार बोंडे यांच्या विरोधामध्ये हा तीव्र संताप व्यक्त केला गेला। राज्य सरकारला विनंती आहे की या वरुड तालुक्यातून आम्ही राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो आणि ताबडतोब प्रस्थापित राज्य सरकारने, प्रस्थापित आमदारांनी या विषयामध्ये गांभीर्याने लक्ष देऊन या संपूर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क बोलल्याप्रमाणे माफ करावी आणि घेतलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क त्यांच्या खात्यावर परत करावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटना तथा स्वाभिमानी विद्यार्थी संघटना या देशातील शेतकऱ्याच्या असंतोषाचे जनक खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। यावेळी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे उपजिल्हा प्रमुख ऋषिकेश राऊत यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले होते। या आंदोलनामध्ये सहभागी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली। यामध्ये सागर राऊत, पवन ठाकरे, कपिल परिहार, सचिन डोके, गौरव कानडे, किशोर घाटोळे इत्यादी कार्यकर्त्यांसमवेत महात्मा फुले महाविद्यालयाचे शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते। वरुड येथून आमचे प्रतिनिधी निलेश लोणकर यांची ही बातमी।